पुणे कार अपघातातील अगरवाल कुटुंबाचं अंडरवर्ल्ड कनेक्शन उघडकीस। विशाल अगरवालचे वडील सुरेंद्र कुमार अगरवाल यांचे छोटा राजनशी संबंध असल्याची माहिती। पुणे अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपीवरती वाहन कायद्याच्या कलम 185 अंतर्गत नव्यानं गुन्हा। कोर्टाच्या निर्णयाकडे आता लक्ष। तर याआधी आरोपीला जामिनावरती सोडल्यानं सर्व स्तरातनं संताप। रॅश ड्रायव्हिंग प्रकरणातील आरोपीचे वडील विशाल अगरवालला कोर्टामध्ये हजर केलं जाईल। आतापर्यंत एकूण 7 जण अटकेत। पुणे अपघात प्रकरणात राहुल गांधींचीही एंट्री। न्याय सुद्धा पैशानं विकत घेतला जातोय असा हिंदुस्थान मोदी बनवतात। राहुल गांधींचा हल्लाबोल। नाशिकच्या इगतपुरीमधील भावली धरणात बुडून 5 जणांचा मृत्यू। धरणावरती फिरायला गेलेले असताना 5 जण बुडाले। मृतांमध्ये 2 तरुण आणि 3 तरुणींचा समावेश। इंदापूरच्या भीमा नदी पात्रात बोट बुडाली। बोटीतील 7 पैकी 6 प्रवासी बेपत्ता। 1 जण पोहत काठावर आल्यामुळे दुर्घटना उघडकीस। शोधकार्य सुरू। मुंबईतील घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी 9 दिवसांनी एसआयटीची स्थापना। गुन्हे शाखेचे सहायुक्त लक्ष्मी गौतम यांच्याकडून आदेश। तर दुर्घटनेतल्या मृतांचा आकडा 17 वर। शिंदे गटात गेल्यामुळे कुटुंबात एकटे पडल्याचं वक्तव्य करणाऱ्या गजानन कीर्तीकरांची हकालपट्टी करा। शिवसेनेचे नेते शिशिर शिंदेंची मागणी। मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष। अहमदनगरमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या गोदामाजवळ अज्ञाताकडून छेडछाड। आमदार निलेश लंकेंकडून व्हिडिओ शेअर। मध्य रेल्वेवरती आजपासून विशेष पॉवर ब्लॉक। पुढचे 3 दिवस प्रगती एक्सप्रेस आणि वंदे भारतसह लांब पल्ल्याच्या काही गाड्या रद्द। मतमोजणीच्या दिवशी ड्राय डेला हायकोर्टात आव्हान। 4 जूनला मुंबईमध्ये संपूर्ण दिवस दारूबंदी न करता ती निकालापर्यंतच असावी। हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनची याचिका। राज्यात पुढचे 5 दिवस उष्णतेच्या लाटेचा आणि पावसाचा इशारा। तापमान 35 ते 37 अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता। मुंबई आणि उपनगरात आजही उकाडा कायम। कोलकाता नाईट रायडर्सची आयपीएलच्या फायनलमध्ये धडक। पहिल्या क्वालिफायरमध्ये सनरायझर्स हैदराबादचा 8 विकेट्सनं धुव्वा। तर आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्ससाठी करोया मरोची स्थिती। नाशिकच्या गांधीनगरमधील कॉम्बॅट एव्हिएशन स्कूलमध्ये 40व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा। हेलिकॉप्टरच्या प्रात्यक्षिकांनी फेडलं डोळ्यांचं पारणं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।